महात्मा गांधींनी 21 दिवस उपोषण केले. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरोधात 13 दिवस लढा दिला आणि आता लडाखचे पर्यावरणवाद व शिक्षणतज्ज्ञ सोमन वांगचुक अनेक दिवसांपासून उपोषणावर आहेत. त्यांची तब्येत खालावत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण प्रश्न असा आहे, नेमके हे उपोषण कशासाठी? सरकार काय भूमिका घेत आहे आणि पुढे काय होऊ शकतं? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, तुम्ही पाहत आहात युगवेद न्यूज. लडाखच्या प्रसिद्ध अभियंता, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोमन वांगचुक यांनी केंद्र सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडत उपोषण सुरू केले आहे. त्यांचा मुख्य मुद्दा म्हणजे लडाखमधील पर्यावरण संरक्षण, स्थानिक लोकांच्या हक्कांचे रक्षण आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणाबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा. वांगचुक यांचे म्हणणे आहे की हिमालयन प्रदेश अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे विकास करताना पर्यावरणाचा समतोल अत्यंत आवश्यक आहे. उपोषण लांबत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढली आहे. माध्यमातील वृत्तांतानुसार त्यांचे वजन लक्षणीय घटले असून डॉक्टरांकडून नियमित तपासणी केली जात आहे. तरीही वांगचुक यांनी स्पष्ट सांगितले आहे की सरकारकडून सकारात्मक संवाद आणि ठोस आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील. त्यांच्या समर्थक देशभरातून अनेक सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक सोशल मीडियावर आवाज उठवत आहेत. केंद्र सरकारने या विषयावर काही प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी अद्याप सर्व मागण्या अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान त्यांच्या आरोग्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. सरकार आणि वांगचुक यांच्यात लवकर संवाद होईल का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. या आंदोलनामुळे सोशल मीडियावर दोन वेगवेगळी प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. एक गट वांगचुक यांच्या आंदोलनाचा पाठिंबा देत असून त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार व्हावा असे म्हणत आहे, तर दुसरा गट सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत असून विकास आणि राष्ट्रीय धोरणाचा विचारही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगत आहे. यामुळे हा विषय केवळ लडाखपुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे. सोमन वांगचुक यांचे उपोषण पुढे किती दिवस चालणार? सरकार त्यांच्याशी चर्चा करणार का? त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का? या सर्व प्रश्नाचे उत्तर येत्या काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. नवीन अपडेट्स मिळताच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू. तुम्हाला काय वाटतं? सरकारने तातडीने चर्चा करावी का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.